कधी कधी नियती इतकी क्रूर ठरते की एका क्षणात संपूर्ण संसार राख होतो. एका छोट्याशा निष्पाप लेकराच्या आयुष्याची ज्योत विझते आणि त्याच्यासोबत एका आईच्या जगण्याचं कारणही संपतं. मलकापूर तालुक्यातील हरणखेड गावातील घडलेली घटना केवळ एक बातमी आहे, तर एका कुटुंबाच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याची वेदनादायक कहाणी आहे. नमस्कार मित्रांनो, मी दीपक इटणारे आणि आपण पाहतात विदर्भ लाईव्ह. चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 22 फेब्रुवारीचा दिवस हरणखेड गावासाठी काळ रात्र ठरला. सकाळी सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. शेतकरी संदीप होले रोजच्या सारखे आपल्या शेतात गेले होते. घरात त्यांची पत्नी वनिता होले आजारामुळे अंथरुणाला खिळलेली होती आणि घरभर छोट्याशा पावलांनी फिरत होता त्यांचा 7 वर्षाचा चिमुकला ओम. बाबावर जीवपाळ प्रेम करणारा, आईभोवती घुटमटणारा, अजून आयुष्याची खरी सुरुवातही न झालेला तो निरागस जीव. दुपार जवळ आली होती तसं ओम शेताकडे निघाला. कदाचित त्याला आईने सांगितले असेल बाबांना बोलवणार. छोट्या पावलांनी निरागस हसत तो शेताकडे पोहोचला. त्या ठिकाणी तुरीच्या पेंड्या गोळा करून बैलगाड्यावर रचलेल्या होत्या. ओम त्या गंजीवर बसला होता. कदाचित खेळत असेल, कदाचित त्याच्या बाबाशी काहीतरी बोलत असेल, कोणाला ठाऊक. काही क्षणात त्याचं आयुष्य बदलणार. दरम्यान बैलगाडीच्या आसपासचा कचरा जाळण्याचं काम सुरू होतं. दुपारी 12:30 वाजता सुमारास अचानक जोराचा वारा सुटला. पेटलेल्या कचऱ्यातील एक ठिणगी हवेत उडाली आणि थेट तुरीच्या कोरड्या पेंड्यावर येऊन पडली. क्षणातच आगीने भयानक रूप धारण केलं. कोरड्या गंजीला चटदिशी आग लागली आणि काही सेकंदात ज्वाळाने संपूर्ण बैलगाडी वेढून काढली. ओम ओम असा बाबांचा आक्रोश आसमंतात घुमू लागला. संदीप होले यांनी जीवाची पर्वा न करता आगीत धाव घेतली. गावकरी घटनास्थळी धावून गेले. धुराचे लोट, आगीचा भडका आणि ज्वाळांमध्ये अडकलेला एक निरागस जीव कसेबसे ओमला बाहेर काढण्यात आले. पण तोपर्यंत त्याचं कोवळं अंग गंभीररित्या भाजलं होतं. त्याला तातडीने मलकापूर येथील रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आलं. तिथेही उपचार सुरू होता, पण मृत्यूशी त्याची झुंज सुरूच होती. दरम्यान घरात अंथरुणाला खिळलेल्या आई वनिता होले देवाकडे हात जोडून प्रार्थना करत होती. प्रत्येक फोनकडे त्याची नजर लागली होती. प्रत्येक क्षण तिच्यासाठी असह्य होत होता. आणि मग तो काळजाला चिटकून टाकणारा क्षण आला. उपचारादरम्यान ओमची प्राणज्योत मालावली. ही घटना आपल्याला एकच शिकवण देऊन जाते. आग ही क्षणात भडकते, पण तिचे परिणाम आयुष्यभर जळत राहतात. शेतात किंवा घरात कचरा जाळताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे, कारण एक छोटीशी ठिणगी एखाद्याचं संपूर्ण आयुष्य राख रांगोळी करू शकते.